आम्ही आता रोहित दादा येत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही सगळे इथं आहोत आणि VSR कंपनीवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. जे सगळे दादा प्रेमी आहेत, महाराष्ट्राची जी जनता आहे ही त्यांची इच्छा आहे आणि आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि चौकशी ही लवकरात लवकर झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे, आमची इच्छा आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यातून न्याय मिळेल अपेक्षा आहे 100%. दादा आज या ठिकाणी आलात, कार्यकर्ते पोटलेले आहेत, काय भूमिका 28 दिवस होऊन गेले. 28 दिवसानंतर गुन्हा दाखल नाही. काय काल आपला DGCAचा स्पेशल ऑडिटचा काल रिपोर्ट आलाय. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट DGCAंनी त्यांच्या चौकशीत असं सांगितलंय की क्रिमिनल नेग्लिजन्समुळं किंवा विमानाचं मेंटेनन्स न केल्यामुळं हे सगळे गोष्टी घडलेत ते त्या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतंय. मग जर क्रिमिनल नेग्लिजन्स हे जर DGCA कडून जर येत असेल तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे कंपनीवर सखोल चौकशी ही झाली पाहिजे, पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे आणि लवकर झाली पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. दिवस होऊन गेले, एक साधा गुन्हा दाखल नाही, कुठली चौकशी नाहीये किंवा कुणालाही हे केलं नाही. नाही, मान्य आहे ना, त्याच्यामुळं तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरलोय. आम्ही सगळे आता बारामती तालुका पोलीस स्टेशनला आम्ही आलोय आणि आम्हाला विश्वास आहे की इथं आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल. जसं दादा पोलीस ठाणे जे आहे ते तुमची तक्रार दाखल करून घेईल किंवा हो, ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं पुढे कारवाई होईल. नाही ते करून घेतील असा विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.